द स्टिंग ऑपरेशन न्यूज, सत्याचे दुसरे नाव, अन्यायावर लेखणीचा घाव। श्री क्षेत्र माहूर धनोडा पुलापलीकडील विदर्भ हद्दीत सुरू असलेल्या रस्त्याच्या कामासाठी संबंधित गुत्तेदाराने स्थानिक महसूल प्रशासनाकडून 300 ब्रास मुरुम उत्खनन करून त्याची 5 ऑगस्ट पर्यंत वाहतूक करण्याची परवानगी घेतली। त्यासाठी रुई येथील सर्वे नंबर 57 मधून 2 मोठ्या मशीनच्या सहाय्याने मुरुमाचे बेसुमार उत्खनन करून त्याची 10 हायवा या जड वाहनातून वाहतूक सुरू ठेवली। ही बाब लक्षात येताच नगरपंचायतीचे माजी नगरसेवक इलियास बावणी यांनी दिनांक 4 ऑगस्ट रोजी तहसीलदार माहूर यांना रीतसर तक्रार देऊन ETS मोजणी करून सर्व संबंधितांवर योग्य ती कारवाई करण्याची मागणी केली आहे। माहूर तालुक्यातील रुई येथील सर्वे नंबर 57 मधील एका शेतातून संबंधित गुत्तेदारास महसूल प्रशासनाने 300 ब्रास मुरुम उत्खनन करून 6 हायवा या जड वाहनाद्वारे त्याची वाहतूक करण्याला दिनांक 5 ऑगस्ट पर्यंत म्हणजे 6 दिवसाची मुदत दिली आहे। प्रत्यक्षात मात्र हजारो ब्रास मुरुमाचे उत्खनन करून तब्बल 10 हायवा या जड वाहनाद्वारे त्याची वाहतूक सुरू असल्याचा गंभीर आरोप इलियास बावणी यांनी आपल्या तक्रारीत केला आहे। 3 किलोमीटर अंतरावर केवळ 50 फैलातच 300 ब्रास मुरुमाची वाहतूक होते, असा अंदाजही त्यांनी आपल्या तक्रारीत वर्तविला आहे। तसेच संबंधित गुत्तेदाराने जिथे जिथे मुरुमाचे उत्खनन केले आहे त्या त्या ठिकाणची ETS द्वारे मोजणी करून शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडविणाऱ्या गुत्तेदारांसह त्यांना पाठीशी घालणाऱ्या सर्व संबंधितांवर योग्य ती कारवाई करण्याची मागणी सुद्धा त्यांनी आपल्या तक्रारीतून केली आहे। शंकर भालेराव, द स्टिंग ऑपरेशन न्यूज, माहूर।